नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आदिवासी विभाग भरती 2024 नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. या आदिवासी विभाग भरतीमध्ये अपर आयुक्त आदिवासी नाशिक, ठाणे, अमरावती आणि नागपूर अशा या विभागाच्या जागा आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत. नाशिक विभागातील जागा, कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, त्यासाठी वयोमर्यादा काय असणार आहे आणि शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. पुढच्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊया. ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. सरळ सेवा भरती 2024 गट ब अराजपत्रित व गट क संवर्ग. आता यामध्ये आपण विचार करतोय प्रामुख्यानं वयोमर्यादे संदर्भामध्ये. तर या ठिकाणी बघा, आपण जर वयोमर्यादेचा विचार केला तर लक्षात घ्या, ओपन कॅटेगरीला 38 वर्षापर्यंत आणि ओपन सोडून बाकी सर्व कॅटेगरीला 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो, हे लक्षात घ्या. त्यामध्ये मग तुम्ही प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असाल तर वयाच्या 45 वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही जर अंशकालीन कर्मचारी असाल तर वयाच्या 55 वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे. आता वयोमर्यादा सगळ्यांना माहिती आहे. चला पुढे. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, अप्पर आयुक्त आदिवासी विकास नाशिक विभागातील रिक्त पदांचा तपशील. चला, पहिलं पद वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक अर्थात सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर. आता याची वेतन श्रेणी S14 मध्ये आहे. आता बघा, S14 मध्ये आहे 38,600 ते 1,22,800, म्हणजेच नियर अबाउट 45 ते 50,000 रुपये पेमेंट हा सुरुवातीला चालू होतो. आता यामध्ये याची एकूण पदं किती आहेत बघा. तर याच्यामध्ये एकूण पदं याची आहेत 7. ठीक आहे. चला पुढचं पद आपण पाहूया. ते आहे संशोधन सहाय्यक. याची वेतन श्रेणी आहे S14, म्हणजे तेवढंच पेमेंट आहे. या ठिकाणी पदं आहेत, 4 पदं आहेत. चला पुढे. उपलेखापाल मुख्य लिपिक, वेतन श्रेणी S13 मध्ये 35,400 ते 1,12,400. सुरुवातीला या ठिकाणी 40 ते 45,000 पगार तुम्हाला चालू होणार आहे. या ठिकाणी डेप्युटी अकाउंटंट अर्थात हेड क्लर्क, याची एकूण पदं आहेत 16. ठीक आहे. त्यानंतर पुढचं पद बघा, आदिवासी विकास निरीक्षक अर्थात डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर. S13 मध्ये 35,400 ते 1,12,400. या ठिकाणी एकूण पदसंख्या आहे 1. त्यानंतर वरिष्ठ लिपिक अर्थात सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंट, या ठिकाणी S8 मध्ये 25,500 ते 41,100, 40 ते 25,000 पगार. या ठिकाणी पदं आहेत 61, लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं पुढचं पद आहे लघु टंकलेखक अर्थात ज्याला आपण टायपिस्ट म्हणतो. S8 मध्ये 25,500 ते 81,100, एकूण पदं आहेत 3. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गृहपाल पुरुष, याची एकूण पदं आहेत 14. पेमेंट आहे S14 मध्ये 38,600 ते 1,22,800. गृहपाल स्त्री, याची वेतन श्रेणी आहे S14, 38,600 ते 1,22,800. एकूण पदं आहेत 10. आता डिटेलमध्ये ही जी पदं आहेत, मग कोणत्या संवर्गाला किती पदं आहेत, हे सगळं तुम्हाला आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्राम ग्रुपवरती ही संपूर्ण जाहिरात बघायला मिळेल. त्यामुळे मी मेन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतोय. त्यानंतर पुढचं पद बघा, अधीक्षक पुरुष, ज्याला आपण सुपरिटेंडंट म्हणतो. यासाठी वेतन श्रेणी S12 मध्ये 32,000 ते 1,01,600, एकूण पदं आहेत 9. त्याच पद्धतीनं अधीक्षक स्त्री, वेतन श्रेणी S12 मध्ये 32,000 ते 1,01,600, एकूण पदं आहेत 17. त्यानंतर पुढे बघा, ग्रंथपाल अर्थात लायब्रियन, S8 मध्ये 25,500 ते 81,100, वेतन श्रेणी आहे, एकूण पदं आहेत 24. त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक अर्थात लॅबोरेटरी असिस्टंट, वेतन श्रेणी S6 मध्ये 19,900 ते 63,200, एकूण पदं आहेत 12. उच्च श्रेणी लघुलेखक स्टेनोग्राफर हायर ग्रेड आपण ज्याला म्हणतो. वेतन श्रेणी S16 मध्ये 44,900 ते 1,42,400, एकूण पदं आहेत 3. त्यानंतर निम्न श्रेणी लघुलेखक अर्थात स्टेनोग्राफर लोअर ग्रेड, वेतन श्रेणी S15 मध्ये 41,800 ते 1,32,300, एकूण पदं आहेत 14. आता शैक्षणिक पात्रता व वेतन श्रेणी. आता वेतन श्रेणीवरती आपण डिस्कशन केलंय. शैक्षणिक पात्रता आपण समजून घेऊया थोडक्यात. बघा, जर तुम्ही वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक यासाठी फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. ते पण 2nd क्लासमध्ये सांगितलेलं आहे. आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स काही पण चालणार आहे. किंवा लॉची डिग्री असेल तरी चालणार आहे. किंवा शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारीरिक शिक्षण शास्त्रात पदवी असेल तरी चालणार आहे. आता पुढे काय सांगितलंय बघा, या ठिकाणी काय म्हटलंय बघा पुढे, संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना
प्राधान्य दिलं जाईल, प्रेफरन्स दिलं जाईल असं म्हटलंय या ठिकाणी. संशोधन सहाय्यक पुढचं पद यासाठी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयातील पदवी धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. पुढे बघा, उपलेखापाल किंवा मुख्य लिपिक यासाठी काय सांगितलंय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, परंतु पदव्युत्तर पदवी असेल किंवा शिक्षण शास्त्रामध्ये पदवी असेल तर प्राधान्य दिलं जाईल. त्यानंतर आदिवासी विकास निरीक्षक यासाठी पुन्हा तेच सांगितलंय, मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, परंतु पदव्युत्तर पदवी आणि शिक्षण शास्त्रातील पदवी असेल तर प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर वरिष्ठ लिपिक, सांख्यिकी सहाय्यक यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, परंतु गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य आणि सांख्यिकी शास्त्र यापैकी कुठल्याही एका विषयासह पदवी असेल तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल. त्यानंतर पुढे बघा, लघु टंकलेखक. चला आता व्यवस्थित लक्ष द्या. लघु टंकलेखक साठी काय सांगितलंय, इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, किंवा मग त्यासोबतच जी व्यक्ती, आता किंवा नाही आहे लक्षात घ्या, माझ्याकडून चुकून मी किंवा म्हटलं, किंवा नाही, इयत्ता 10वी उत्तीर्ण त्यासोबत काय लागणार आहे, आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग 80 शब्द प्रति मिनिट, म्हणजेच ज्याला आपण शॉर्ट हँड म्हणतो, ते किती पाहिजे, 80 शब्द प्रति मिनिट हे पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर इंग्लिश टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, म्हणजे शॉर्ट हँड 80, इंग्रजी टायपिंग 40, मराठी टायपिंग 30 हे या ठिकाणी लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे काय म्हटलंय बघा, अधीक्षक पुरुष यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. अधीक्षक स्त्री मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी हे शिक्षण या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर गृहपाल पुरुष, आता या ठिकाणी काय शिक्षण लागते, मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य, समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणारा उमेदवार. गृहपाल स्त्री या ठिकाणी समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे. त्यानंतर ग्रंथपाल, आता ग्रंथपाल साठी ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता 10वी उत्तीर्ण केलेली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामध्ये शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केले आहे, परंतु ग्रंथालय शास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान 2 वर्षापेक्षा कमी नाही इतका ग्रंथालय कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना काय दिला जाईल, पसंतीक्रम दिला जाईल असे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता सहाय्यक ग्रंथपाल यासाठी बघा, ज्यांनी शालांत म्हणजे 10वी केलेली आहे आणि ज्यांनी मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यालयाचे ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले आहे. प्रयोगशाळा सहाय्यक ज्यांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, म्हणजे ज्यांनी इयत्ता 10वी उत्तीर्ण केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, उच्च श्रेणी लघुलेखक. आता उच्च श्रेणी लघुलेखक साठी काय सांगितलंय, शासन मान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC म्हणजे इयत्ता 12वी पास असणं गरजेचं आहे. पुढे काय म्हटले बघा, उच्च श्रेणी लघुलेखक इंग्रजी शासन मान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची 120 शब्द प्रति मिनिट, म्हणजेच शॉर्ट हँड इंग्रजी 120 शब्द प्रति मिनिट आणि शॉर्ट हँड मराठी 120 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण असणं असाल तर इथे या ठिकाणी तुम्हाला काय दिलं जाईल, प्रेफरन्स दिलं जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. चला पुढे, टंकलेखन. त्यासोबत सांगितलंय की आता टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट मराठी इंग्रजी आणि मराठीचं 30 शब्द प्रति मिनिट लागणार आहे आणि त्यासोबतच MSCIT सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि हे सगळं असून नंतर तुमची टायपिंगची स्किल टेस्ट सुद्धा घेतली जाणार आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. चला, निम्न श्रेणी लघुलेखक, पुन्हा तेच सांगितलं इथे सगळं. निम्न श्रेणी लघुलेखक साठी इयत्ता 12वी परीक्षा, शासन मान्य माध्यमिक उच्च माध्यमिक म्हणजे 12वी, त्यासोबतच इंग्रजी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट शॉर्ट हँड. ठीक आहे. इंग्रजी किंवा मराठी 100 शब्द प्रति मिनिट. ठीक आहे. वरील समजा तुमच्याकडे दोन्ही असेल इंग्रजी आणि मराठी तर तुम्हाला प्रेफरन्स दिला जाईल असं म्हटलंय. त्यासोबत टायपिंग सुद्धा लागणार आहे तुम्हाला. टंकलेखन इंग्रजी 40 मराठी 30, त्यासोबतच MSCIT लागणार आहे आणि या पदासाठी तुमची व्यावसायिक चाचणी म्हणजे स्किल टेस्ट सुद्धा घेतली जाणार आहे. पुढे
आता यासाठी परीक्षा पद्धत व अभ्यासक्रम काय आहे? आता जेवढ्याही पदांबद्दल आपण डिस्कस केलं त्यातल्या कुठल्याही पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार असाल तर एक लक्षात घ्या, यामध्ये 4च विषय आहेत. पहिला विषय म्हणजे मराठी व्याकरण, नंतर इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. मग तुम्ही कोणत्याही पदाला फॉर्म भरा, तुम्हाला हे 4 विषय असणार आहेत. आता एक लक्षात घ्या, चला एक लक्षात घ्या, आता इथे मराठी 50 मार्काला असणार आहे, इंग्रजी 50 मार्काला, सामान्य ज्ञान 50 मार्काला आणि बौद्धिक चाचणी 50 मार्काला. अशा टोटल तुमचा 200 मार्कांचा पेपर होणार आहे. त्यासाठी तुम्हाला 120 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. म्हणजेच पेपर सोडवायला तुम्हाला 2 तास इतका कालावधी मिळणार आहे. कुठल्याही पदासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर सेम सिलेबस आहे, सेम पेपरचं स्ट्रक्चर आहे, लक्षात घ्या. फक्त यामध्ये हे जे 3 पद आहेत कुठले बघा, या ठिकाणी लघुटंक लेखक, उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक या 3 पदांसाठी मात्र 100 मार्कांचाच पेपर असणार आहे. त्यामध्ये मराठी व्याकरण 25, इंग्रजी व्याकरण 25 प्रश्न 25 मार्क, गणित बुद्धिमत्ता 25 प्रश्न 25 मार्क आणि जीके जीएस 25 प्रश्न 25 मार्क, असं 100 प्रश्न 100 मार्कांसाठी असणारे पेपर सोडवायला मात्र तुम्हाला 60 मिनिटांचा कालावधी मिळणार आहे. फक्त ह्या 3 पदांसाठी, लघुटंक लेखक, उच्च श्रेणी लघु लेखक आणि निम्न श्रेणी लघु लेखक. ठीक आहे, बाकी पदांसाठी 200 मार्क 2 तास, इकडे 100 प्रश्न 100 मार्क 1 तास. ठीक आहे, चला आता विद्यार्थी मित्रांनो पुन्हा प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी समजून घ्या. 200 मार्कांची परीक्षा असणार आहे, 50 50 50 50 120 मिनिटं. ठीक आहे, आता परीक्षेचे वेळापत्रक, फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचे आपल्याला, तर बघा 12/10/2024 म्हणजेच फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. 2 नोव्हेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत. फॉर्म कुठे भरायचे आपल्याला, तर फॉर्म भरायचे आहेत tribal.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती आपल्याला फॉर्म भरायचे आहे. फॉर्म कसा भरावा यावरती लवकरच इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून व्हिडिओ प्रकाशित केला जाईल, काळजी करू नका. ठीक आहे, चला आणि ऑनलाईन परीक्षेचा दिनांक तुम्हाला ह्या वेबसाईटला लवकरच कळवला जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो या संपूर्ण पदांविषयी आपण माहिती घेतली, अभ्यासक्रम जाणून घेतला, वयोमर्यादा जाणून घेतली. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या पदांसाठी तयारी करायची असेल, कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास तुम्हाला करायचा असेल तर या तुम्हाला योग्य गायडन्सची आवश्यकता आहे आणि तो योग्य गायडन्स तुम्हाला इग्नाइट अकॅडमीच्या या आपल्या बॅचमध्ये उपलब्ध आहे. ही सरळ सेवेची सर्वसमावेशक बॅच आहे. तुम्ही मनपा, लेखा व कोशागार, अन्न व औषध प्रशासन, आदिवासी विभाग, वन विभाग, बीएमसी, समाज कल्याण, महिला बाल विकास कल्याण कुठल्याही विभागाची तयारी करत असाल तर ही बॅच तुम्हाला उपयुक्त आहे. बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे, सराव टेस्ट आहेत, पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत, रेकॉर्डेड लेक्चर कितीही वेळा बघण्याची सुविधा आहे. इग्नाइट अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888996116 या नंबरला संपर्क करू शकतात आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांबद्दलचे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाइट अकॅडमीचे हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.